घेईल म्हणजे मित्र राहताना मजा येते खरंच मजा येते आता. अरे घाम काढला आणि अजून इथलं इथेच करून इथं आणला. मजा आली ना. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे कोकणला, रत्नागिरीला, आमच्या या मित्राच्या गावी. आणि सुंद आहे. आता आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालेलो आहे आणि 5 वाजता आपापल्या घरातून. तर मग तुमचं काय आहे तुम्ही पण सांगा आमच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही सांगा तुम्हाला एक्सपेक्टेशन काय वाटतं तुमचं? आय होप चांगलं जावं. एवढी एक्सपेक्टेशन चांगलं जावं. बघा आमचं हे एक्सपेक्टेशन आहे की आम्ही जाणार, मस्ती करणार आहे, खूप धमाल करणार आहे आणि ब्लॉगसाठी खूप बनत राहावं आणि एक्सपेक्टेशन जर पूर्ण होणार आहे. सॉरी तर माझा हात आला कारण की ट्रेन आली ना आमची, म्हणजे ट्रेन बघत होतो मी. तुम्हाला पण ट्रेन दाखवतो. वंदे भारत मिस झाली म्हणून ट्रेन ऑलरेडी 20 मिनिटं लेट आहे मिस झाली आमची. आणि वंदे भारत आत्ता गेली. कॉम्प्रोमाइज करना पडता है अभी. अरे ट्रेन आली आमची, तुम्ही बघू शकता. येणार आहे ना ट्रेन आलेली आहे. तुम्हाला आता नेक्स्ट ड्रायव्हर मस्ती ड्रायव्हरची मस्ती करू आपण. काका वन राईड गाडी एक वन ड्राय काका. अरे असा गेला समोर दिसतं, असा गेला चला भेटू ट्रेनमध्ये बसल्यानंतर. आमचा आम्ही आरेचा पार्क आहे. आता झोपलाय तो आमचा मित्र आहे. आता झोपलाय जसं आहे घरी झोपलाय. तुम्ही वापस बघत सोबत बोलल्यानंतर असं रात्री चाट असं असतं. रात्री चाट गेल्या असं असतं. झोपायचं आता हाफ टाइम वर आता मी काय नाही बोलणार. तू भाऊ आणि काय नाही बोलणार. आम्ही बोलतो 10:30 वाजता हा झोपलाय. मोठा भाऊ 10:30 झोपलाय. बारका भाऊ 1ला झोपलाय. आणि मग बहिण मी घरी ते पण एक माहिती आहे 1 वाजता तरी मी कॉल केलाय घरी. पप्पा बोलतात मुलं झोपलेत. आणि हा एका स्पेसिफिक करा कुठला मुलगा झोपलाय. खेळून झालंय. मी हात जोडले. मी एका भाऊ तर खेळून झाला, ते एक भाऊ बॅटिंग करायला आला. आता सध्या पवेलियन वर बसलाय. हा बॅटिंग करणार. सध्या बॅटिंग करणार आपला हात आहे स्वराज. हाफ टाइम चाललाय मध्ये दोघं राहता मध्ये असं मजा की आउट की नॉट आउट आहे. अजून लांबी आणि सीन काय आता आम्हाला कळत नाही की हा उठणार कधी आणि आपण जागा कधी भेटणार. आमच्या सीटवर दुसरं कोणतं बसलंय. असं आहे. आता आमच्या सीटवर बसल्यानं आम्ही काय करा भांडण खायला आम्हाला येतं. आम्ही जरा सीटवर बसू लगेच. आता आमची जरा बसती आहे तिथे थांबलोय. का थांबले ते काय सांगा. का थांबले ते यश टाकल्या दुसरं बघायला आतला नाही. आतलं वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मना आले हसू प्रेमात फसणे नाही रे. आता आम्ही एक्सिलेटर बॅग मागे येते हळूहळू. मस्त मजा येते गाईज. हे भारी आहे. लय भारी वाटतं. मस्त वाटतं. मस्त चीजमध्ये चाललेलो आहे आम्ही आता आम्ही रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. आता बघू काय आता काय करायचं आहे. आता उतरायचं आहे. हे असे 5 जडगिरी करतात. चला पुढे भेटू.
मित्रांनो आम्ही बसलो आहे एस मध्ये. आता काय माहिती किती वेळ लागेल तरी पोचायला. जस्ट ट्रेनमधून आलो, आता आम्ही बसलो आहे. मला काय वाटतं श्रवण आमचा श्रवणला विचार. आता सध्या ते इथून डेपोला चाललंय. डेपोवरून अजून किती ट्रॅव्हल करायचं माहीत नाही. लगभग 1 तास 1.5 तास तरी लागते बोलतोय आपलं स्वराज. मला तर वैताग आला. झोप आली. मी झोपलंच नाही काय वेळ. अख्ख्या ब्लॉगमध्ये मी एकच शब्द बोलले, मी झोपलोच नाही. काय बोलत झोपच आली नाही. आता आम्ही दोघी तर बसतोय, ते इथं बसते ठीक. इथले तुम्हाला ठीक आहे. आता मला काय करायचं. तिथले दाखवायचं ना कंटेंट येते. मी दाखवलं ना तुम्हाला. बस आहे त्या ठिकाणं बघून टाकला होता. 2 टाकले एक असं गावी आहे. 2 टाकले 2 टाकले हो. काय करणार तुम्ही लोक. जाऊ द्या. आता पोचायला तुम्हाला सांगतो कधी पोचतोय काय पोचतो काय काय करतोय आम्ही हे तुम्हाला सगळं सांगतो. आणि आजचा हा ब्लॉग आय थिंक यूट्यूबला येईल. घुमे मंदिरात मृदुंगाची थाप मनी. सर्व मित्रांनो आम्ही आत्ता पोहोचलो आहे बस डेपोमध्ये. दुसरी बस मागणार. चला आता पहिली झाली, दुसरी बघू. अर्धा तास आधी हेच जर मारतो ब्लॉग. सॉरी माहिती एडिट करा. तुमचं काय म्हणणं आहे. आपल्याला हे की बाईक खूप बेकार होऊ नये. काहीच नाही तुम्ही नसेल याला गरज बोलतात. हे आता पहिला असा माणूस असेल जो उन्हाळ्यात ह्या मोसममध्ये उडी घालतो. वर्ण साफ आणि इथं उडी. काय ते लक्षात ठेवा की पुन्हा अति शहाणपणा नाही करायचं. ऍस्टरिक्स नाही झाला पाहिजे. काय नाही तुम्ही टाइमपास करा. आता आम्ही बससाठी थांबलोय. बससाठी आपण भेटू. एक नाही दुसऱ्या बससाठी थांबलोय. पहिली बस झाल्या पहिली बस झाली, आता दुसरी आली. जाते तर मग आम्ही ब्लॉग बनून झालाय तो कंटिन्यू येईलच. आता हे नव्हते ना तिथे पुढे बसले. आम्ही शिस्तीत बसतो पुढे. वाटे आलेले पण ब्लॉग नाही काढला ते पण कशाला. ओल्या सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी तशी तू जवळ मग आम्ही आता पोहोचलेलो आहे 50-50 समर स्वराच्या गावी. ह्याच्या गावी समरात स्वराच्या आपल्याकडे तू विसर मला. धाम स्वराच्या गावी आता आम्ही आहे. आता सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी तशी तू जवळी ये जरा. तर मित्रांनो आम्ही आता चालू आहे समर स्वराच्या गावी. काय बोललो ब्लॉग नाही काढला. मॅच बोलतोय ना ब्लॉग. मला ब्लॉग कंटिन्यू करू दे. तर आता हे तुम्ही निसर्ग बघा. आईचा वडापाव बंद आहे. आईचा वडापाव संध्याकाळी उघडतो. संध्याकाळी उघडतो. इथे काय आईचा वडापाव वाटतं काय स्पेशल वगैरे आहे. वडापाव वाटतो. 2 मिरची मला सांगा इथं जायचं का आपल्याला. इथे इथं जायचं. प्लेट. हा म्हणजे आपल्याला इथं जायचं. द ब्युटिफुल सिटी रत्ना गेली. बाबू हे कसं आहे. त्या गावाचं नाव काय रे. आनंदनगर सडामिरा. आनंदनगर सडामिरा. चढामिरा असं गावाचं नाव आहे. तर लेट्स सी हाऊ इज गोइंग. जो चढ आम्ही चढलोय आता हे ब्लॉग मैदान आहे. आमचा घाम निघालाय. लगेच चढायचा जीव आपला जीव निघालाय. घाम तर त्यात पण मी ब्लॉग बघतोय. ब्लॉग करतोय तुम्हाला कळावं. हा तुम्हाला कळावं की आम्ही लोक माझा घाम बघा. आम्ही किती हे घाम बघा. घरी चाललो त्याच्या. घाम बघा. आम्हाला तो माझं बोलतो 5 मिनिटं 10 मिनिटं आले वाटतं. आलं वाटतं किती काय नाही. आले वाटतं. बघू अजून किती लांब आहे काय आहे. हे बघा. हे आमचे गरीब माणसं. अजून येतात त्याच्या आम्ही इथे लोक गेलो खाली. कुठे अरे काय कोणतं पुढं जगाला पुढं. तो स्कॅम करतो आमच्यासोबत. बोलतो आता आलं करत तो आम्हाला ह्याच्या कुठे चाललाय घेऊन चालला आम्हाला. मला नाही वाटत त्याचा घरी इथं असणार आहे. ह्याने आम्हाला एडं बनवलंय. तुम्ही बघा पण निसर्ग चांगला आहे. हा जंगल वगैरे. अरे भाई तुम्हाला चालतो स्टेबिलिटी चालू वेगळी वाटत पण समजून राहिला. ट्रॅकिंग तुम्हाला सगळ्यांना आम्हाला विचारा घाम बघा आमचा. बॅगा नसायचं तुला पळवत आणला असा मी. अरे हे स्वराज 200 किती चढायचं अजून. अरे वा जीव देईल मी तुझा इथं. घेईल म्हणजे मित्र राहताना मजा येते. खरंच मजा येते आता. अरे घाम काढला आणि अजून इथेच करून इथं आणला. मजा आली ना. मारे त्या भावा तिथं स्विमिंग पूल आहे त्यांच्यात. काय स्विमिंग पूल
चला पुढे I will lead you guys. मी आलो. तर मित्रांनो आम्ही चालू आहे घरी. तुझं घर किती लांब आहे आम्हाला तुम्हाला असं बोलतो की 5 मिनटं तर 5 ते 15 मिनिटं केलेत ते 15 20 नको व्हायला. हो काय होतं 15 मिनिटं 20 मिनिटं ना सॉरी ते 5 मिनिटं तिथे ते फोटोज काढायला गेले होते So ते 5 काय नसं बोलू शकत असं बोलू शकत बोलवच हा बघू. कोण बोलायला पाहिजे इड्या अजून काय घाम काढलाय बरं हे वरसा बघा काय बोलायचं बॅग मी सर्वच वजनदार बॅग कॅरी करतोय बाकी काय नाही. लेट्स गो गाईस. इकडे आडवा मजा आहे आडवा असं ना भाई कसं आज स्वराज जर मी पैसे नाही काढले नाव कमी असणार भाई. कुठे घर दिसत पण नाहीये लांब पर्यंत माझ्या गावचा आता आपण डावतो नक्की हा गाव याचा हाय की नाही स्वराज नीट सांग किती लांब आहे आलाच भाई समोरचं घर आहे का नाही राईट मारला आता आलेलं माझ्या तोंडात ना बघू काय होतंय. घाम तर निघाला बरं आहे मी कॅब आणल्यात. कॅब तर भाई कॅब खूप इम्पॉर्टंट होती कॅब नसतं आम्ही चक्कर पडलो असतो. मला पण एवढा जीव जाऊ द्या हा ना जाऊ दे भाई. तर मला भाई गप्पच चालत ताण पडेल इकडे यायला तो चांगला आला तर त्याला पण ह्याच्या पाठचा पाठवून दिसत ना घर मला हा ना दिसलं हो वा वड नाईस व्ह्यू तो आहे का अरे अजून पुढे आहे इथनं जायला असं या माझा काय मरत होता अरे त्यांचा घर ना हे गाण पडलं. तू देतोयस हा ना मस्त ना आम्ही किती कंट्रोल केलं आणि हा मला भाग पाडतो तुला सांगू शकतो कोण कोण दिले ती शिवालकर तुम्हाला वाहन ठेवा येत ना का लगेचसाठी पण बीच विला चालेल ओके बस तर तो बघा तो घर आहे मित्रांनो तो घर आहे. फायनली आम्ही त्याच्या घरी पोहोचलोय. फायनली खूप कष्ट केले खूप आम्ही घाम वगैरे गाळलाय. फोन मिठा होता पेशन्स शिका माझ्याकडून पेशन्स अरे हे मी जाम धुणार आहे बघू नाही आम्ही आराम करतो पुढे बघू काय बोलायचं समोरचा सो बाय गाईस पोचलो तर मग मित्रांनो आम्ही घरी पोहोचलेलो आहे सबार सोलाच्या घरी पोहोचलेलो आहे आणि आत्ता आम्ही झोका खेळतोय झोका बसलोय झोक्या खेळतोय बोललो एवढा जोरात मारा लावलाय. आता फ्रेश होऊन बसलोय आम्ही जेवण केलं जेवण वगैरे सगळं झालं. यश डबल फ्रेश झालाय. मी डबल फ्रेश झालं अंघोळ वगैरे गेले सगळं केलं मी हे मस्त माझं आहे. हे तुम्हाला दाखवतो हे घर हे हे ते दाखवू नका हे आजी समर सौराच्या आजी. आता हे घर हे बंगलाच आहे घर नाही बंगला आहे छोटासा बंगला आमचा विला टाईपच आहे. मी तुम्हाला कमी विलाच्या आमच्या छोट्याशा विलाचे तुम्हाला एक टूर दाखवतो थोड्या वेळाने. आता मी बाहेर चाललोय थोड्या वेळात मग ते घर तिथनं आलो आम्ही घर दाखवतो तुम्हाला. कुठे सांगले ते आता स्वराज सांगेल. अच्छा स्वराज ओके आता तो येतोय मग आपण जाऊ तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू ठेवा. आता हे पाहिजे आम्ही आता गाडी चालू केली पण गाडीचा टायरच पंक्चर आहे काय फायदा. गाडी चालू आहे ऍटलीस्ट. गाडी चालू आहे ऍटलीस्ट माझ्यामुळं बादशाह आहे मी. चालवले मी पण चालवणार मी आहे. बादशाह मी आहे पण ही गाडी आता Lord Pulsar. हा गाडी चालवणार आहे. आज एकेकांचे विकेट उडवायचे आहेत. काय विकेट नाही ओढणार हो बी सेफ बी सेफ. आता इथून आवाज समुद्र पण दिसतो हो ना तर जायचं तिकडे जायचं तिथे नाही गाडी नाही नको रे हे टायर आहे ना घाबरून काय नाही होत. अरे काय होत नाही इथे आहे तुम्ही बघू शकता. आपण थोड्या वेळाने बघू तिकडे जाऊन काय काय तिकडे खूप असं इथं जे तुमचं पाठच्या ते थोड्या प्लेसमध्ये दाखवलं असेल मी ते जिथं चालू आलं ना आम्ही एवढंच वर लांबून त्यात आम्हाला कंटाळा आला. मग आता रिटर्न हाल ना व्हावे आमचे त्यासाठी स्वराज आमचा आज कसे हाल करतोय आम्हाला माहिती. तर मग तुम्हाला काय बोलायचं का नाही बोलायचं थोडा मी झोपेत आहे हे झोपेत आहेत हे वेडे झाले थोडं आम्ही गाडीच्या खुशीत आहे. हे गाडीच्या खुशीत आहे. आम्हाला क्रिकेट आता आम्ही क्रिकेट खेळतोय जरा फिरून येतो मग क्रिकेट खेळतो मग रात्री मग चिल फिरू
मग मला झोपायचं. तहान लागलं जा पाणी दे. जा ना मग पाणी पिणार जा काय पाणी म्हणे? मग काय पण अरे मग काय हे असे असतात आमच्यासोबत. काय ना मम्मी पप्पासोबत सरळ बोलून ऐका. बोलून खूप ताण लागली त्याला. ए, थांब. ए आला रे आला एक आला एक आला एक आला धावा बादशाह आला धावा. हा 2 मिनिटं धावा. ते बरं चिड्डू त्याला चिड्डू तो फुल पॅन्ट घालून आलेला पण त्याने आम्ही सगळ्यांनी हाफ पॅन्ट घातली त्यांनी मग घालून आला. पुढे गेला फोमोनी होण्याची फोमोनी होण्याची. फोमोनी होण्याची हा वो बात तो सही है. ए हळू असा कसा तू उडतो रे हळू ऐसा कैसा जाता रे तू पूर्णच्या पूर्ण हा झोका हलवला काय म्हण क्लास आहे झोका राहू दे ए राहू दे. आता- आपला हिंड आले हिंड आपण हिंड बस लेटंट आहे सोच Latent. चिरंदा काय नाही लोग ये सब प्लान दिखाना पड़ता जाऊ द्या लई बघ झाली स्वराज आल्या मग लोक कंटिन्यू करतो थांबा जरा तोपर्यंत थांबा. सांगणारा अरे स्वराज कुठे आहे तू काय सहला बोललो सोय काम नाही माझी मर्जी ये सोय बोली इकडे बस चप्पल घाला पण आता बादशाह आलेले आहेत. बादशाहने फुल पॅन्ट घातलेली पण फोमो नावामुळे त्याने हाफ पॅन्ट घालून आलाय. एकदम मॅच एकदम एकदम बीच वाईब. दादा पाठी दा पाठी दा पाठी दा की हा दा पाठी दा आयशास सुटकी मारायचं तो आमचा लक्ष आहे डायरेक्ट पवायला जाणार आहे. डायरेक्ट पोहायला आयशास जरा बोल अजून जरा बोल. आम्हाला येत नाही पोहायला तरी पण आम्ही पोहायला ट्राय करणार ह्यांच्याकडे बघायला नाही तर बसायला हा कुठे पटवल्यात माहित नाही पण जाऊ तिथे येस कुठेच राहायचं पवायचं आम्हाला येतं त्याला येत नाही. पवायला 1-2 जण 3 जण येतं आम्हाला 5 जण. मग मित्रांनो मी आलो घरी वापस. ते लोक गेलेत पुढे गाडीचा पंक्चर काढायला. मला ऊन लागते म्हणजे आलो रिटर्न. ऊन गरमी खूप आहे इथे भासतंय ऊन इथलं. आता विचार झाला एक थोडासा झोपून घेऊ आणि परत तुमच्याशी बोलू तुम्हाला पुढचा प्रवास दाखवू. तर मग हा थोडासा चांगला केला की असं झालं त्यामुळे आता मी थोडा नॅप घेतो. ठीक आहे आता चुम्मा बाय. किती 5 मित्रांनो मी झोपून उठल्यानंतर मी माझे काही मित्र आम्ही आलेलो इथं स्पॉट चालत आलो पुढे थोडं करून बसलो. आम्ही पाहिलं हे जेव्हा आता कॉलवर आहे सांगतो आम्ही पाहिलं काय हा दुसरा आम्ही आलो थोडा जरा घरापासून लांब 5 मिनिटाचा घर रस्ता इथं 2 मिनिटं घरापासून गणपती पुढे आरे आम्ही बघितलं का नाही तुम्हाला दाखवतो जस्ट फ्लिप करतो मला 20 मिनिटं जेवण आहे पण आहे जेवढच दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणामध्ये तुम्ही वलवा गाडी मस्त होतं ना असं वाटतं येतो उठून आहे. रत्नागिरी लाईक मला असं वाटत नव्हतं की एवढा पीसफुल असेल बट पीस खूप आहे. शांतता एवढी आहे की आपण समजू पण शकत नाही एवढी शांतता आहे. आम्ही असं बसलोय कुठे आम्ही बसलोय असं सगळी माझ्या आवडी झाली. आता झोपून उठल्यानंतर हे बघितल्यानंतर बाई जो स्ट्रेस असो असा जातो सगळ्याच्या सगळा नाही असं आहे की कधी पण केव्हा पण कुठे पण बाई जो शांतता आहे ना या वातावरणामध्ये तो खूप वेगळा आहे. मला लय आवडला. तुम्ही पण कधी विजिट करत नाही कारण की तुम्ही जिथे बघचाल तिथे समुद्र आहे. तिकडे बीच आहे. इकडे या साईडला राफ्टिंग होते. अजून अमेरिका जास्त दिस नाही इकडे त्या साईडला फॅक्टरी आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी आम्ही त्या पूर्णच्या पूर्ण सगळं ठिकाण फिरवलो. एवढी मजा आली ना. आज पहिला दिवस रत्नागिरी खूप मजा आली. आज रत्नागिरी फिरायची उद्या फिरणार आहे. आता बघू आज रात्री कशा जाते. आतापर्यंत चांगलं गेलं सगळं जेवण बिवून सगळं मस्त झालं सगळं झालं. आता बघू काय होतं. लेट्स सी मजा अजून घेते. म्हणजे हा जो वातावरण आहे आणि हा जो शांतता आहे ना इथे कसं अशी शांतता मुंबईमध्ये व्हायचं आहे. मुंबईमध्ये क्राऊड असतो मुंबईच्या दर बीचमध्ये
दर बीचला एवढा क्राऊड असतो की काही करू वाटत नाही. इथे हर एक बीच रोड तेवढं शांतता नाही इथला. एक पीस आहे. मजा आली असं ते दरवर्षी गावलं. मित्राचं घर दाखवायचं तुम्हाला, मित्राचं घर दाखवलं थोड्या वेळात. मजा आली. नेक्स्ट आता बघू. इथं आम्ही थोड्या वेळाने जातो. आता थोडा वेळ तुम्हाला दाखवण्यासाठी मी ब्लॉग चालू केला वापस. आता थोडे क्लिप्स काढून टाकेल मी यातनं, पण मजा आली. आता करणार तुला कसं वाटणार आहे वातावरण? वातावरण काही खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. इतकं रील्सचे मोटिवेशन येत आहेत ना हे वातावरण बघून. तिकडचं पाणी, हा डोंगर सूर्य भाई, खूप खूप मजा येते, खूप आनंद येतो. हवा पण इतकं चांगलं आहे सगळं. इमोशनल मध्ये खूप गेलास. मला खूप आलेलं आहे. सनसेट व्हायला आलाय. टाइम आला सनसेटचा, तुम्ही पाहू शकता. हा कॉलवरती आहे, मम्मी पप्पांशी बोलतोय. पक्का मम्मी पप्पा लाईट्स काय होतं बघू. इथून गेल्यानंतर बघू आता काय करतो. आता आमचा समर आला नाही अजून, आमचा समर आज येतोय. मजा आजचा दिवस वरती होता. फर्स्ट डे होता मात्र असं मी केलं नाही. पण उद्या तुम्ही बघा. उद्यापासून आम्ही काय काय करतो. रत्नागिरी अजून आम्ही एक्सप्लोर पण नाही केलं. उद्या आम्ही रत्नागिरी एक्सप्लोर करायला जाणार आहे. डेली ब्लॉग बघा, डेली कंटिन्यू करा. मी तुमचा यश. आता अजून रात्र हा ब्लॉग कट नाही करा, एंड नाही करायचा. अजून रात्री 10-11 एंड करणार. सगळे क्लिप एडिट मारणार. पहिला ब्लॉग आहे माझा. सगळे क्लिप एडिट मारणार, सगळे करणार आणि सगळे पोस्ट करा. तुम्ही आता सगळ्या बघून लाईक करा, शेअर करा. आणि अजून खूप असे आम्ही 8 दिवस इथे आहे. 8 दिवसा ब्लॉग येणार. येस. गाइस अभी हम लोग रिटर्न आ चुके हैं. पाचशे कॅमेरे करा. गॅस मधून नमस्कार मित्रांनो. आम्ही नमस्कार मित्रांनो. तर अरे कोण आहे ते? अरे हो नमस्कार मित्रांनो. 4 स्पेशल आज नाही बघा. आता मी मस्त इथे बाहेर बसलो, व्ह्यू एन्जॉय केला. आणि आता व्ह्यू एन्जॉय आमच्याकडे भूक लागली ना, तुम्ही बनणार नाही. आणि काही 1, 2, 3 मी हेडशेक तर बघू आला मी मॅगी बनवणार आहे. कशी असतात माहिती आहे मला. नंतर कॉफी पण असणार आहे. कॉफी कशी असणार ती पण. तर पहिली गोष्ट आम्ही काय करतोय, आम्ही हिरो मोटर पत्त्याला घेतलाय. त्याच्यात गरम सांगायचं बस. बाय. चोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने. नमस्कार मित्रांनो. आम्ही सकाळचा उठलो आहे. कालचा व्हिडिओ आम्ही म्हणजे ब्लॉग कालचा संपवला नाही आहे. तर मी आत्ता ब्लॉग संपवतो. कालचा पहिला ब्लॉग तो पूर्ण जाईल. काल आम्हाला पुन्हा बरं वाटतं, दोघांना तिघांना बरं वाटत नव्हतं. मग आम्ही झोपून गेलो. झोपून गेलो तर डायरेक्ट सकाळी उठलो, खाल्लं पिलं झोपलो. आता काल एक नवीन गोष्ट आला सांगायला जायला पाहिजे. तो आला आम्हाला माहीत पण नाही. आम्ही त्या स्टेटमेंटमध्ये होतो की त्याला इंट्रोड्यूस करावं. आला ना, आला मी बोलतो
झोपेत जरा अजूनही तो आला का रात्री 11 11:30ला 11 रे. ते आसपास काहीतरी. डिझेल भरायचं होतं जरा काकांना जरा डिझेल सीएनजी भरायचं होतं त्यामुळे मग त्यामुळे तो लेट आला. मग तिथं जेवला आणि मग सगळे आम्ही झोपलो आणि मी जरा बिर्याणी टाकून आलो दोन आणि हा बिर्याणी खाऊन आला वगैरे चालती आणि बाकी सगळे आम्ही बसलेलो. आता आम्ही फ्रेश होतो, जरा कुठे फिरायला येतो. तो सेकंड ब्लॉग मध्ये बघा, कंटिन्यू ब्लॉग मध्ये. या तुम्हाला दाखवतो ब्रश कसा करायचा असतो. हा तेही तुम्हाला सेकंड ब्लॉग मध्ये दाखवतो. हा ब्लॉग मी एंड करतोय म्हणून ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा आहे सध्या ब्रश करतात. बाय. सेकंड ब्लॉग मध्ये सगळं पुढचं बघा.